सातारा, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, छत्रपती संभाजीनगर, रामटेक आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांवर अजूनही महायुतीचं घोडं अडलंय. महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालंय. उद्धव ठाकरेंनी आपले 21च्या 21 उमेदवार नावासहित जाहीर केलेत. लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाची तारीख जवळ आली आहे, पण तरीही महायुतीचं या जागांवर, विशेषतः उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांसमोर महायुतीचं घोडं अडलंय. महायुतीचं या जागांवर जागा वाटप का रखडलंय? या जागांवर उमेदवार जाहीर न होण्यामागची नेमकी कारणं काय, हेच या व्हिडिओतून पाहूयात. जागा वाटपावरून महाविकास आघाडीत धुसफूस असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्यात. सांगलीचा वादही चांगला चर्चेत आला. पण आता महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालंय आणि महायुतीतली अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. महायुतीत ज्या जागांवरून वादंग सुरू आहे त्यातली पहिली आणि महत्त्वाची जागा आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत. साहजिकच या जागेवर शिवसेनेने दावा केलाय, पण तरीही हेमंत गोडसेंचं नाव महायुतीकडून अधिकृतरित्या जाहीर झालं नाहीये. कारण याच जागेवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळही इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भुजबळ की गोडसे हा निर्णय महायुतीला अद्याप घेता आला नाहीये. दुसरीकडे याच जागेवरून महाविकास आघाडीच्या वतीने ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. एकीकडे राजाभाऊ वाजेंचा जोरदार प्रचार सुरू आहे, तर दुसरीकडे त्यांना टक्कर कोण देईल हा तिढा महायुतीत कायम आहे. महायुतीची जागा वाटपात रखडलेली दुसरी जागा साताऱ्याची आहे. या जागेवर महायुतीकडून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात वाद असल्याचं बोललं जात आहे. ही जागा भाजपकडून लढण्यासाठी उदयनराजे इच्छुक आहेत, पण तरीही भाजपला उमेदवार म्हणून त्यांचं नाव जाहीर करता आलं नाहीये. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीने शरदचंद्र पवार गटाने साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर केली आहे. आता उदयनराजे भाजपच्या वतीने त्यांच्या विरोधात लढतात की मग ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला जाते आणि गेलीच तर त्यांचे उमेदवार उदयनराजे असतात की अजून दुसरे कुणी, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे महायुतीला या जागेवरून पडली आहेत. महायुतीची रखडलेली तिसरी जागा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला ठाणे आहे. ठाण्यातून महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे गटाने राजन विचारेंना उमेदवारी जाहीर केली आहे. पण महायुतीचा इथं उमेदवार कोण असेल, तो भाजपचा असेल की शिवसेनेचा असेल, हे देखील स्पष्ट झालं नाहीये. याही ठिकाणी उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या उमेदवाराला आपला प्रतिस्पर्धी कोण असेल हे माहीत नसतानाच प्रचार करावा लागतोय. जागा वाटपात रखडलेली महायुतीची चौथी जागा आहे छत्रपती संभाजीनगर. याही ठिकाणी उद्धव ठाकरेंनी सलग 5 वेळा लोकसभेवर गेलेल्या चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर केली आहे. पण चंद्रकांत खैरेंसमोर नेमकं लढणार तरी कोण आणि लढणारा उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल, शिवसेनेचा की भाजपचा, याचं कोडं अद्याप सुटलं नाहीये. जागा वाटपात रखडलेली पाचवी आणि महत्त्वाची जागा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण विनायक राऊत यांच्या विरोधात नेमका उमेदवार कोण असेल, तो भाजपचा असेल की शिवसेनेचा असेल, हाच मोठा प्रश्न आहे. कारण या जागेवरून भाजपकडून नारायण राणे इच्छुक आहेत. राणेंनी प्रचाराला सुरुवातही केली आहे, तर दुसरीकडे याच जागेवर शिवसेना शिंदे गटानेही दावा केला आहे. त्यामुळे इथे उमेदवार कोण असेल आणि तो कोणत्या पक्षाचा असेल, हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. सहावी आणि महत्त्वाची जागा आहे पालघर लोकसभा मतदारसंघ. पालघरमधूनही उद्धव ठाकरेंनी भारती कांबडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण महायुतीकडून इथं उमेदवार नेमका कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये. कारण या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे विद्यमान खासदार आहेत. पण या जागेवर भाजपनेही दावा केला आहे
त्यामुळे भारती कांबडी यांची लढाई आता राजेंद्र गावित यांच्याशी होते का, आणि झालीच तर ती भाजपच्या तिकिटावर होते की मग शिंदेंच्या धनुष्यबाणावर, हे अजून स्पष्ट झालं नाहीये. त्यामुळे या जागेवरही महायुती काय तोडगा काढते हे पाहणं महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण आणि रामटेक या जागांवरही महायुतीला अद्याप उमेदवार जाहीर करता आला नाहीये. विशेष म्हणजे ज्या 9 जागांवर महायुतीने उमेदवार जाहीर केले नाहीये त्यापैकी 8 जागांवर उद्धव ठाकरेंनी उमेदवार आधीच जाहीर केलेत. यावरून उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केलेत, पण महायुतीचं घोडं नेमकं अडलंय तरी कुठे, असा प्रश्न अनेकांना पडलाय. लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान 19 तारखेला म्हणजे अगदी जवळ आलंय, तरीही महायुतीला इथं उमेदवार का मिळत नाहीये? उद्धव ठाकरेंच्या या उमेदवारांसमोर शिवसेना शिंदे गट उमेदवार देतील की मग भाजप या मतदारसंघांवर दावा करेल, हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.